नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. कालच एक महत्त्वपूर्ण जी आर आला. काल म्हणजे परवा 10 डिसेंबरला, की जे काही आपलं खूप दिवसापासून आपण वाट बघत होतो. अतिवृष्टीचं जे काही नुकसान भरपाई होते जवळपास 27-28 जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांसाठी आता एक नवीन जी आर आला आहे आणि 2900 कोटी रुपये 2900 कोटी रुपये आता शासन मान्यता जी आर आता आलेला आहे. तो जी आरनुसार आता जी आर तर आला आणि त्या जी आरनुसार जवळपास जर विचार केला तर जालना आहे, हिंगोली आहे, नांदेड, बीड, परभणी, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी, हिंगोली नांदेड, बीड, वर्धा, नागपूर, गोंदिया, नंतर चंद्रपूर, धुळे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, सातारा, सोलापूर, सांगली, पुणे हे सगळे जे काही जिल्हे आता याच्यामध्ये पात्र झाले आहेत, हे पात्र झालेल्या जिल्ह्यांना आता निधी कधी मिळणार हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. कारण की जी आर तर खूप काही आले शासनाकडून, जी आरवर जी आर खूप काही जी आर आले, पण निधी वाटप होत नाही. तो निधी वाटप तरी कधी होणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक करा. बघा, हा जो 2920 कोटी रुपयाचा जो काही निधी आहे, हा निधी आता लवकरच म्हणजे जवळपास आता हा जो काही निधी आहे या निधीला शासनाकडून मान्यता देण्यात आली. आता याच्यासाठी वित्त विभागाकडे परमिशन मागावी लागणार आहे. कारण की वित्त विभागाशिवाय याच्यामध्ये कुठलंही अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकता नाही येणार. शेतकरी असो या कोणी असो, कोणालाही 1 रुपया देता येणार नाही. मग आता हा जो काही प्रस्ताव आहे, हा जो काही जी आर आहे, या जी आरला वित्त विभागाची मान्यता असणार आहे. या मान्यतेनुसार वित्त विभाग काय करणार आहे की शासनाकडे पैसा आहे का, 2920 कोटी रुपये शासनाकडे आहेत का, आणि जर असतील तर त्यासाठी त्यांनी काय प्रोव्हिजन केली, कुठल्या तरी अकाउंटमध्ये किंवा कुठेतरी यांच्याकडे आहे का, तो निधी शासनाला एका पर्टिक्युलर अकाउंटमध्ये तो टाकावा लागणार आहे. तो टाकल्यानंतर शासनाकडून या जो काही अतिवृष्टीचं नुकसान भरपाई आहे, ही नुकसान भरपाई DBTच्या माध्यमातून ट्रान्सफर करण्यात येईल शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये. मग आता याला जास्तीत जास्त किती दिवस जातील हा देखील आपल्या डोक्यातील, शेतकऱ्यातील सगळ्यांच्या मनामधील हा प्रश्न आहे. तर मित्रांनो, याच्यासाठी नक्कीच जवळपास 15 दिवसाच्या वर, म्हणजे आता जवळपास 16 डिसेंबरपासून शासनाचं हिवाळी अधिवेशन आहे आणि ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा जो काही मुद्दा आहे, हा मुद्दा गाजू नये म्हणून त्यांनी हा एक जी आर टाकलेला आहे. आता हा जी आर तर टाकला, पण हे जे काही हिवाळी अधिवेशन होईल, मंत्रिमंडळ विस्तार होईल, वित्तमंत्री येतील, अर्थमंत्री येतील, कृषी मंत्री अजून डिसाईड व्हायचं बाकी, हे सगळं झाल्यानंतर मग कुठेतरी मिड ऑफ जानेवारीमध्ये मे बी अजून याच्यामध्ये काहीतरी नवीन अपडेट जर आला तो देखील तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे. पण मिड ऑफ जानेवारीपर्यंत हे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट केले जाऊ शकतात मित्रांनो. सो आनंदाची बातमी एवढीच आहे की आपल्याला आता इथे जी आर तर आलेला आहे. ओके, सो अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.